आई तुम्हाला सरबत करून आणू का जरा? अगं पूजाचं तुझं काय झालं ग? अहो काय होय 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 असलं गोडगड बोलू ना तुम्ही सगळ्यांनी मुठीत ठेवलायचा. आणि होय वाई आता पत्र सगळं तुमच्या मनासारखं केलं. तुम्ही म्हणाल ते केलं. राब राब राबली तेव्हा मी चांगली होती. आणि आता जरा काही मी माझ्या मनासारखं करायला लागली तर लगेच तुम्हाला मी वाईट झाली. आणि दोघी मिळून कुजूपुजू करायला लागले माग. पूजा काय पण तोंडाला ते बोलू नकोस. आम्ही तुझ्याबद्दल नव्हतं बोलत ग. ओ ताई तुम्ही तर काही सांगूच नका. मी लय काय काय ऐकून आहे तुमच्याबद्दल. तुमचं ना खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहे. पूजा लय बोललीस आणि लय ऐकून घेतलं मी तुझं. एवढे दिवस एवढा जीव लावला आणि हे बोलायला लागल्यास तू. कुणाचं पण ऐकून येऊन काय पण मला बोलायचं नाही. मला तुझं तोंड बघायची पण इच्छा उरली रे. तोंड दाखवू नकोस तुझं. हो जावा. असं मी कुठं थोबाड बघायची हौस आली मला तुमची. रडून दाखवा लागल्या त्या पागवत्या त्या मला. जावा. काय रे देवा, काय रे राम? आई तू टेन्शन घेऊ नको. त्या दोघी होत्यात परत एक. मला चांगलं माहिती आहे. पूजा काय आहे? दरवाजा उघड. तोंड बघणार नव्हता साठी मग कशाला आलायसा? रागारागात विचार तर मी तोच केला होता. पण माझ्या आईने एक वाक्य सांगितलं होतं की ज्या वेळेला राग येईल की नाही त्यावेळेला त्या माणसासोबत नातं तोडण्यापेक्षा शांत बसायचं आणि त्या व्यक्तीसोबत घालवलेले चांगले क्षण, त्या व्यक्तीनं आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या. आणि मी पण तो विचार केला. आणि ज्या वेळेला विचार करायला बसले ना त्यावेळेला तुझ्या वाईट गोष्टींपेक्षा मला चांगल्या गोष्टी जास्ती आठवल्या. मग विचार केला आता चहा केला तर एकटं कसं प्यायचं, तुझ्यासोबत बसून पिऊया. चहा चांगला झालाय होताय. मी मगाशी तुम्हाला लईच बोलले ना. अहो ती आपल्या घरा बसली ती सुनीता नाही बाई. तिनं माझ्या डोक्यातलं काय काय भरवले बघा. तिचं ऐकून मी तुम्हाला ताडफाड बोलले बघा. आणि बारकी कोण? मी समजून घ्या की तुम्ही. अवघड आहेस तुझं. झालं स्वयंपाक करायचा? हा काय ताई तुम्ही काय काही नाही. स्वयंपाकाला लाग. मी बाहेरचं सगळं आवरून घेते. पी पटापटा. आणि परत दुसऱ्याच ऐकून काही येऊन बोलू नकोस. मला नाही घरात कोणालाच. काय असेल ते नीट विचारायचं. हा पी आता पटापटा. भांडी बी घासायची. चहा एवढा चांगला केला ना असं करताय वय मला. त्यासाठीच केलंय.